तर उदयन महाराजांनी छत्रपती म्हणून बोलण्यापेक्षा आपण लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करतो याचं भान स्वतःला ठेवायला पाहिजे. उदयन महाराजांप्रती आमचा खूप आदर आहे. छत्रपती शिवरायांच्या गादीचे ते वारस आहेत म्हणून आम्ही त्यांना मान सन्मान देतो. पण त्यांनी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की हा लोकशाही देश आहे आणि आत्ता राजा काय मातेच्या उदरात जन्माला नाही येत तर मतपेटीतनं येतो. त्यामुळं उदयन महाराजांनी जबाबदारीनं अशा गोष्टी बोलल्या पाहिजेत. महाराष्ट्र असो किंवा देश असो, देशाला एकच माहिती आहे की स्त्री शिक्षण असो किंवा दीनदलितांना न्याय देणं असो, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांचं योगदान. उदयन महाराजांनी पहिल्यांदा कोणी शाळा काढली, उदयन महाराजाच्या सर्टिफिकेटवर त्यांचं कार्य मोजलं जाऊ शकत नाही. पण उदयन महाराजांनी अशी बालिश वक्तव्य करू नयेत. आपल्या पदाला, आपल्या उंचीला, आपल्या मान सन्मानाला शोभेल अशी वक्तव्य करावी. उदयन महाराज काल काय बोलले, आज काय बोलले आणि उद्या काय बोलतील ह्याचा अंदाज लावणं कठीण आहे. ते सकाळी काय बोलतील आणि संध्याकाळी काय बोलतील याचाही अंदाज आम्हाला येत नाही. तरी आम्ही गादीचे वारस म्हणून आम्ही उदयन महाराजांकडे खूप आदरानं पाहतोय. उदयन महाराजांना आमची एक विनंती असेल की तुम्ही जबाबदारीनं बोलावं. मग वाघ्यासंदर्भातलं तुमचं प्रोडक्शन असेल किंवा मग महात्मा ज्योतिराव फुले, आणि त्यांनी टायमिंग पण चुकीचं निवडलं आहे. हो, आज महात्मा फुलेंची जयंती आहे. जयंतीला तुम्ही तिथं फुलेवाड्यावर जात आहे आणि तिथं कोण प्रतापसिंह, काय प्रतापसिंह म्हणून महाराष्ट्र ओळखतो? आम्ही ओळखतो छत्रपती शिवरायांना, आम्ही ओळखतो छत्रपती संभाजीराजांना, आम्ही ओळखतो सामाजिक कार्य, सामाजिक न्याय राजर्षी शाहूराजांना. प्रतापसिंह कोण? आणि तत्कालीन राजे काय करत होते सांगू? एक दोन राजे सोडले तर हे इंग्रजांच्या क्लबचे सदस्य होण्यासाठी धडपडत होते. ते इंग्लंडमध्ये जाऊन तिथं सदस्य होऊन त्या क्लबमध्ये काय करत होते? अहो, सामाजिक कार्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी, सावित्रीमाईंनी, महाराजा सयाजीराव गायकवाडांनी, राजर्षी शाहूराजांनी आहेत ना. ज्यांनी काम केलं आहे त्याला महाराष्ट्रातली सुज्ञ जनता त्यांना महामानव मानते ना. त्यामुळे उदयन महाराजांनी बेजबाबदारपणाची वक्तव्य खूप, आता कारण ते बोलले म्हटल्यावर आम्हालाही बोलावं लागतं ना, कारण आम्ही लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही 2025मध्ये लागणारे कार्यकर्ते आहोत. आता काय संस्थानिकांचा आणि छत्रपतींचा म्हणजे उदयनराजे, संभाजीराजे यांचं चालतं का? काय महाराष्ट्राचा काय 7-12 यांच्या नावावर दिला का? त्यामुळं जबाबदारीनं वक्तव्य करावेत, नाहीतर नाईलाजानं आम्हालाही बोलावं लागेल. लोकशाही आहे, त्यांना व्यक्त होण्याचा जेवढा अधिकार आहे तेवढाच गावगाड्यातल्या समाजव्यवस्थेतल्या सामान्य नागरिकाला तेवढाच अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी छत्रपतीच्या गादीचा आब राखावा असं माझं कार्यकर्ता म्हणून त्यांना विनंती आहे. त्यांच्या बाबतीमध्ये कधीही अवमान करत नाही. सामान्य माणूस ज्या जबाबदारीनं वागतो त्या जबाबदारीनं ही मोठी माणसं वागताना दिसून येत नाहीत. ही खंत आहे, महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मला वाटतंय भाजप बौद्धिक घेईल यांचं सगळ्यांचं, निवडून आलेल्या लोकांचं. एका बाजूला प्रशांत कोरटकर आहे, त्याचं बेताल वक्तव्य, ही ज्या पद्धतीची बेताल वक्तव्य येत आहेत त्याच्या विरोधात कायदा करावा अशी मागणी. हो, मग हा असा कायदा व्हावा अशी मागणी उदयन महाराज स्वतः करतायत. अमित शहा जवळ करणार आहेत. आज त्यांच्याकडचं झालेलं हे वक्तव्य आहे. मग हे बेताल म्हणायचं का अभ्यासपूर्ण आहे? हे बघा, उदयन महाराजांनी ज्या काय अपेक्षा व्यक्त केल्या, शेवटी छत्रपतींच्या अपेक्षा म्हटल्यानंतर महाराष्ट्राचा समाज म्हणून आम्ही एकदा देव मानला की आम्ही त्याच्या पलीकडे जात नाही. पण उदयन महाराजांनी आज जे वक्तव्य केलं हे वक्तव्य आणि मग असा कायदा करा म्हणणारे उदयनराजे, हे मला वाटतं कुठंतरी यामध्ये विरोधाभास दिसतोय. काहीच नव्हती गरज. अरे, महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी म्हणाले. महात्मा या शब्दाची व्याप्ती तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्हाला पुण्यात जावं लागेल आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचं सामाजिक कार्य बघावं लागेल. मग तुम्हाला महात्मा या शब्दाचा अर्थ कळेल. त्यांनी ज्या आधारे बोलले त्यांच्याजवळ काही आधार असले. अहो, आधार मग खूप आहे. मग पोथ्या पुराणामध्ये पण आधार आहे ना. आमची गार्गी विदुषी कितीतरी होत्या ना, मग काय तिथून पकडायचं का? आणि मग तसं असतं तर मग महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाईंना एवढे एफर्ट्स घ्यावे लागले नसते. त्यामुळे थोडासा सल्ला घ्यावा उदयनराजेंनी. इतिहास तज्ज्ञ, समाजसुधारक, महाराष्ट्रामध्ये एवढी जनता, एवढी वर्ष झाली, या लोकांना अशा पद्धतीचं जे काय अशा पद्धतीचं महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीमाई असतील किंवा मगव रानडे असतील किंवा आगरकर असतील किंवा अजून कोण असेल, कर्वे असतील, अरे ज्यांनी जे काम केलं त्याचं त्याला श्रेय मिळतं आहे. तुम्हाला यांचा प्रेझेन्स नको आहे का उदयन महाराज?
महाराष्ट्रातली कुठलीही घटना तुम्हीच पाहिजे का तिथं? नसाल तर कुठून आणायचं? त्यामुळे उदयन महाराजांनी एक जबाबदार लोकप्रतिनिधी खासदार म्हणून बोलावं, छत्रपती शिवरायांच्या गादीचा वारस म्हणून अशी वक्तव्य खरोखर ही छत्रपती शिवरायांच्या गादीला शोभणारी वक्तव्य नाहीत.